जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। सर्व राष्ट्रधर्मप्रेमी, राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। श्री समर्थ रामदास स्वामींचा राष्ट्रधर्म या विषयावरच्या प्रवचन मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण राष्ट्र धर्म आणि दोन्ही मिळून असणारा राष्ट्रधर्म यांचं विवेचन व्युत्पत्तीच्या अंगानं पाहत आलो आणि हा राष्ट्रधर्म, राष्ट्रसंकल्पना, धर्मसंकल्पना या सर्व अगदी पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत। त्या ईश्वरोपदिष्ट अशा वेदांपासून आलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं। समर्थांना अभिप्रेत असणारा राष्ट्रधर्म हा सुद्धा या परंपरेला धरूनच आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो त्या परंपरेला धरून कसा आहे हे आपण पाहत आलो। त्यामध्ये समर्थांनी उपदेशिलेला राष्ट्रधर्म याचं पर्यवसान किंवा याचं फलित हे काय आहे तर रामराज्य हे त्याचं फलित आहे हे मागच्या प्रवचनामध्ये आपण जाणून घेतलं। समर्थांनी एक अप्रतिम असं काव्य लिहिलं आहे, त्याचं नाव वनभुवनी किंवा आनंद वनभुवनी असं आहे। काही विद्वान लोक त्याला महाराष्ट्राचं गीत किंवा महाराष्ट्राचं राष्ट्रगीत असं म्हणतात, एवढं ते महत्त्वाचं आहे। त्यामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे की रामकर्ता, रामभोक्ता, रामराज्य भूमंडळी। कर्ताही राम आहे, भोक्ताही राम आहे आणि सर्व भूमंडळावरती रामाचं राज्य आहे अशी अनुभूती स्वराज्यामध्ये यायला हवी आणि तशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि दीर्घकाळपर्यंत ती टिकलीही होती। तो इतिहास आपण नंतर पाहणारच आहोत। पण ही रामराज्य संकल्पना नीट समजून घेऊया। म्हणजे समर्थांना जो राष्ट्रधर्म सांगायचा होता तो ज्यांनी सांगितला आणि त्याचं आचरण त्यांनी स्वतः तर केलंच, पण त्यांच्या शिष्योपशिष्यांनी करावं अशी त्यांची इच्छा होती, त्यांच्याकडून ते करवून घेतलं। समाजानंही ते समजून घ्यावं आणि त्या पद्धतीनं करावं अशा पद्धतीनं त्यांनी उपदेश केला। त्या काळामध्ये त्यालासुद्धा उत्तम यश आलं आणि विशेष करून स्वराज्य स्थापना करणाऱ्या राजाने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या छत्रपती शंभूराजे असतील, रामराजे असतील, नंतरच्या काळातील लोक असतील, ह्यांनी सुद्धा स्वतःचा राष्ट्रधर्म, त्याच्या अंतर्गत येणारा राजधर्म याचं उत्तम पालन करावं असा उपदेश समर्थांनी या राष्ट्रधर्माच्या अंतर्गत केलेला आहे की जेणेकरून पारतंत्र्य जे हा महाराष्ट्र आणि हा देश भोगत होता त्याच्यापासून तो निवृत्त व्हावा आणि त्याला स्वराज्याची प्राप्ती व्हावी आणि त्या स्वराज्याची प्राप्ती झाल्याबरोबरच अधिक कालक्षेप न होता सुराज्याचीही प्राप्ती व्हावी। ह्या दुहेरी उद्देशानं समर्थांनी हा राष्ट्रधर्म सांगितला। आपल्याला इतिहास माहीत आहे की ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं विचारमंथन झालं की
आधी स्वराज्य की आधी सुराज्य? जहाल पक्ष म्हणत होता आधी स्वराज्य आणि सुधारणावादी पक्ष म्हणत होता आधी सुराज्य. सुराज्य झालं की स्वराज्य मिळणारच आहे असं सुधारणावादी पक्षाचं म्हणणं होतं आणि जहाल पक्षाचं म्हणणं असं होतं की स्वराज्य मिळाल्याखेरीज सुराज्य येऊच शकत नाही आणि स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्याची प्राप्ती व्हायला काही हरकत नाही. अशा त्या भूमिका होत्या. दोन्हीही आंशिक आहेत. आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा, तर मी तर हे नक्की मानतो की ह्या दोन्हीही पक्षांना पूर्ण यश आलेलं नाही आहे. समर्थांचा आणि शिवरायांचा जर आपण इतिहास बघितला, तो कालखंड बघितला, तर स्वराज्य प्राप्ती करण्याचं कार्य हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या इतरही घटकांनी केलं. ते घटक कोणकोणते होते हेही आपण नंतर पाहणार आहोत. अत्यंत रोचक अशी गोष्ट आहे ती की ते घटक कोणते होते. स्वराज्य स्थापनेचं त्यांचं कार्य होतं. हे राज्य व्हावे हे तो श्रींच्या मनात फार आहे, बहुत आहे, असं त्यांचं वचन आहे. म्हणजे स्वराज्य व्हावे हे. पण त्याचबरोबर पुढे मागे नव्हे, स्वराज्य निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सुराज्य सुद्धा ते निर्माण कसं होईल ह्याचं प्राधान्याने कार्य जर कोणी केलं असेल तर ते समर्थ रामदास स्वामींनी, अर्थात इतरही संत सत्पुरुषांनी, पण प्राधान्यानं समर्थ रामदास स्वामींनी. राष्ट्रधर्माच्या अंतर्गत हा आपण विचार पाहत आहोत. म्हणजे शिवसमर्थांचा हा जो योग आला त्याच्यामध्ये स्वराज्य स्थापना आधी आणि सुराज्य स्थापना नंतर, की सुराज्य स्थापना आधी आणि स्वराज्य स्थापना नंतर, हा विषयच आलेला नाही आहे. नीट पाहूया आपण. हा गोंधळ नंतर का निर्माण झाला, ब्रिटिशांच्या काळात कसा झाला, हा एक वेगळाच विषय आहे, चिंतनीय, पण तो सध्या घेण्याची आवश्यकता नाही आहे. असा गोंधळ निर्माण व्हावाच का, असा जर इतिहास आम्हाला सांगत आहे. 1920च्या आधीचा जर आपण इतिहास बघितला इसवी सन, की अरे तुमच्या आधीच 200-250 वर्ष ह्या दोन महापुरुषांनी स्वराज्यासहित सुराज्य कसं निर्माण होईल आणि नुसतं ते सुराज्य राहणार नाही तर ते स्वराज्य पण कसं होईल, हे एकत्रित चिंतन करून, एकत्रित कार्य करून ते प्रत्यक्षात आणून दाखवलं. हा इतिहास असताना ह्या दोन्ही अन्योन्य म्हणजे सिमल्टेनियस अशा घडणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या का घडू शकल्या नाहीत, हा मोठा विचार करण्याचा विषय आहे. म्हणून रामराज्य म्हणजे काय, स्वराज्य जे सुराज्य आहे ते रामराज्य आहे. सोप्या भाषेत जे स्वराज्य आहे ते सुराज्य पण असलं पाहिजे, तरच ते रामराज्य आहे. रामराज्य म्हणजे रामाचं राज्य, रामानं चालवलेलं राज्य, ज्या राज्याने रामाला आपलं म्हटलं ते राज्य, आणि ज्या राज्याला रामानं आपलं म्हटलं ते राज्य, हे रामराज्य. हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून स्वराज्य आणि सुराज्य हे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत समर्थांचा राष्ट्रधर्म कळणारच नाही. आधी हे की आधी ते हा विषयच नाही आहे. दोन्ही एकत्रच पाहिजे. रामराज्याचं आपण वर्णन ऐकतो, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे रामराज्याबद्दल की तिथं कोणीही तरुणपणी मरत नाही. रामराज्यामध्ये बापाला मुलाची क्रिया करावी लागत नाही. स्त्रिया विधवा होत नाहीत. सर्व स्त्रिया पातिव्रत्य धर्माचं पालन करतात. सर्व लोक धर्मनिष्ठ असतात. जल, स्थल, अग्नी, वायू याचं कोणतंही भय निर्माण होत नाही. प्रदूषणच नाही.
कुणालाही रोग होत नाहीत. भूक, तहान, अन्नाचा अभाव, दुर्भिक्ष, पाण्याचा अभाव, दूषित जल असे प्रश्न तिथं पडत नाहीत. अशा पद्धतीनं आणि सर्व लोक धर्मनिष्ठ असल्यामुळं मोक्ष नावाचा जो अंतिम पुरुषार्थ आहे तो प्राप्त झाल्याखेरीज कोणी राहत नाही. असं पूर्णपणे ऐहिक वैभव आणि पारलौकिक वैभव प्रत्येकजण त्या राज्यातील, एखाद दुसरा नव्हे, एखादा प्रांत आणि त्या प्रांतातील विशिष्ट लोक नव्हे, संपूर्ण राज्यामध्ये ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही पद्धतीचं वैभव ज्यांना भोगायला मिळतं असं जे राज्य आहे त्याला रामराज्य असं म्हणतात. सध्याच्या बुद्धिवादी लोकांना असं वाटेल की किती रम्य कल्पना आहे, वाल्मिकींची ही कल्पना, इतिहास थोडीच आहे हा, असं वाटू शकेल. मी नुकत्याच घडलेल्या काही गोष्टी सांगतो, म्हणजे असंही होऊ शकतं याच्याबद्दल विचार तरी होईल. ज्यांचा विश्वास आहे त्यांचा प्रश्नच नाही, पण विश्वास बसेल तेव्हा बसेल, पण ह्या दिशेनं विचार तरी सुरू होईल. आपण तटस्थपणे याचं चिंतन केलं पाहिजे. यादवांचं राज्य या महाराष्ट्रात होतं 13व्या शतकापर्यंत. तोपर्यंत म्हणजे स्वराज्य होतं. ते सुराज्य पण कसं होतं हे सांगतो. तिथं त्या काळामध्ये स्त्रिया नदीवर जाऊन घाटावरती वस्त्र प्रक्षालन आदी कर्म करायच्या, कपडे धुवायचे, भांडी घासायचे, असं काम चालायचं. तर तिथले घाट हे सोन्यानं मढवल्यासारखे दिसायचे लांबून पाहणाऱ्याला. कसे काय हो? याचं कारण असं की महिला जेव्हा ते वस्त्र घासायच्या त्यावेळेला त्यांच्या हातात असणाऱ्या पाटल्या बांगड्या ज्या सोन्याच्या असायच्या त्या घासून घासून त्या दगडावरती त्याचा बारीक असा थर सोन्याचा लागलेला असायचा. ज्यांना जास्त जिज्ञासा आहे त्यांनी अवश्य पाश्चात्य इतिहासकारांनी आणि पाश्चात्य वाटसरू जे होते, इथं आलेले होते यात्रेकरू, व्हिजिटर्स, हे जे होते त्यांनी भारताचं जे काही वर्णन केलेलं आहे त्या काळातील त्याचं अवश्य अवलोकन करावं. कारण पाश्चात्यांनी ते म्हटलं म्हणजे आम्हाला जास्त खरं वाटतं, आमच्यातल्याच कोणी म्हटलं तर तो अतिशहाणा आहे असं म्हटलं जाण्याची शक्यता जास्त. त्यांनी काय काय वर्णन केलं आहे, सोने की चिडिया काय आहे, या देशात सोन्याचा धूर निघतो, काय काय वर्णनं केली आहेत. हे काही काल्पनिक आहे का? जर 13व्या शतकापर्यंत अशी अवस्था होती तर त्याच्या आधी जेव्हा धर्म उत्तम पद्धतीनं आचरला जात होता, ज्या वेळेला प्रत्येकजण स्वतःचं विहित कर्म अचूकपणे करण्यामध्ये रत होते, अशा त्या रामायण काळामध्ये अशी परिस्थिती का नसू शकेल? म्हणून समर्थांच्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर राष्ट्रधर्म तोच की ज्याच्या निष्पत्ती म्हणून रामराज्याची प्रस्थापना होते. आणि जर ते कधी रामराज्य प्रस्थापित झालं तर त्याचा लय होणार नाही. ते ज्या भागामध्ये प्रस्थापित झालं त्याचा विस्तार होत जाईल, अशा दृष्टीनं ते रामराज्य असेल. फक्त ते आसेतू हिमाचलच नसेल तर विश्वधर्मामध्ये ते परिवर्तित होईल. राष्ट्रधर्माचा पुढचा टप्पा विश्वधर्मात आहे, मागच्या प्रवचनात आपण पाहिलं. पण राष्ट्रधर्म तसा जगला गेला आणि राष्ट्र तसं बनलं तर पुढे जाऊ ना. सध्या सगळीकडे बोलबाला चालू आहे काय, आपण सगळ्या जगाचे गुरु होणार आहोत, भारत हा काय होणार आहे, जगाचा गुरु होणार आहे वगैरे चाललेलं आहे. असा तसा होईल का? जगाचा गुरु होण्यासाठी आम्हाला आमचा राष्ट्रधर्म तरी कळला पाहिजे. तो जेव्हा कळेल त्याच्यानंतर तो पटेल, त्याच्यानंतर तो आचरणात येईल आणि समस्त राष्ट्राकडून जेव्हा त्याचं पालन होईल त्याच्यानंतर तर आम्ही जगाचे गुरु बनू शकू, अन्यथा नाही. म्हणून ज्यांना जगाचं गुरु बनण्याचे स्वप्न पडतात त्यांनी हा आधी राष्ट्रधर्म आधी नीट समजून घेतला पाहिजे. ज्यांना पडत नसतील त्यांनीही समजून घेतला पाहिजे. त्यांना पडायला लागतील अशी स्वप्न, चांगली स्वप्न पाहायला हवीत.
पण हा जो राष्ट्रधर्म आहे हा मुळात कुणी आचरला पाहिजे? आपल्या संस्कृतीनं स्पष्टपणे सांगितलं, सर्वे धर्म राजधर्म प्रधानाः. हे सर्व धर्म कसे आहेत? राजधर्म प्रधान आहेत. राजा कालस्य कारणम. राजा प्रधान आहे, त्याच्याकडून ते आचरलं गेलं पाहिजे. जेव्हा त्याच्याकडून ते आचरलं जाईल त्यानंतर त्याचा प्रसार वेगात होतो, वाईट गोष्टींचाही चांगल्या गोष्टींचाही. सर्वे धर्म राजधर्म प्रधानाः. बघा भगवान रामचंद्रांनी काय केलं? रावणासारख्या आततायी राक्षसाचा नाश केला आणि विभीषणासारखा अत्यंत सच्छील आणि स्वतःला अनुकूल असेल असा राजा तिथं प्रस्थापित केला की नाही? स्वतः ते तर संपूर्ण भारताचे होतेच, पण विभीषणाच्या माध्यमातून लंकासुद्धा भारताचीच होती. म्हणजे काय केलं त्यांनी? योग्य राजा निवडला आणि योग्य राजाच्या हातात सूत्र दिली. तीच गोष्ट भारतीय युद्धानंतर योगेश्वर श्रीकृष्णांनी प्रतिष्ठापना सिंहासनावर कोणाची केली? धर्मराज युधिष्ठिराची केली. तीच गोष्ट कौटिल्यानी, चाणक्यानी, योग्य धर्मनिष्ठ असा राजा चंद्रगुप्त मौर्य याची स्थापना धनानंदाचा नाश करून तिथं केली. का? राजा योग्य हवा. योग्य राजा असेल, तो कर्तव्य दक्ष असेल, तो धर्मनिष्ठ असेल, राष्ट्रनिष्ठ असेल, तर सगळं काही उत्तम पद्धतीनं चालतं. आणि हे कार्यच ऋषीसत्तेचं आहे, हे कार्यच शास्त्र धारण करणाऱ्यांचं आहे की त्यांनी अशी योग्य राजसत्ता निर्माण करायची असते गरज पडेल तेव्हा. लोक म्हणतील अहो तेव्हा राजसत्ता होती, आता तर आम्ही लोकतंत्रात नांदतो, आत्ता हे सूत्र कसं लागू पडेल? आत्ताही हे लागू पडतंय. कसं ते सांगतो? सध्याचीच उदाहरणं आहेत. आम्हाला 5 वर्षातून एकदा मत द्यायला मिळतं. आम्हाला एखादी सत्ता मान्य नसेल तर आम्ही काय करू शकतो? पुढच्या वेळेस 5 वर्षानंतर यांचं राज्य आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही दुसऱ्याला मत देऊ शकतो. म्हणजे काय झालं? 5 वर्षाचं बंधन आलंच की नाही? 5 वर्षात त्यांना काय करायचं तेच ते करणार आहे. नियंत्रण कुठं आहे? तिकडंच आहे. आत्तापर्यंत 370 कलम बदललं गेलं नाही. 35A मध्ये त्याचा रद्द झाला नाही. का नाही झाला? राजसत्तेत बदल झाला. आत्ताच्या राजसत्ताधाऱ्यांना 370 आणि 35A मध्ये बदल करावा असं वाटलं म्हणून त्यांनी तो केला. 1947 पासून मतदान सुरूच आहे. बदल कुणी केला? अप्रत्यक्षपणे जनतेनं केला, कारण मतं देऊन त्यांनी सत्ता बदलली त्यामुळे झालं. म्हणजे आत्ताही नियंत्रण कुणाकडे आहे? भले ती सत्ताधारी व्यक्ती स्वतःला सेवक म्हणवत असेल तरी सुद्धा नियंत्रण त्यांच्याचकडे आहे. 5 वर्षानंतर तुमच्याकडे नियंत्रण येतं. एकदा निर्णय झाला की संपला, त्यानंतरची पुढची 5 वर्षांचे नियंत्रण त्यांच्याकडेच आहे. म्हणून आता लोकसत्तेचं कारण पुढं करून आपण हे सूत्र निरस्त करू शकत नाही. सर्वे धर्म राजधर्म प्रधान हेच सत्य आहे, त्याला कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून समर्थांनी ठरवलं की योग्य राजा सिंहासनाधीश्वर व्हायला पाहिजे. आणि एकट्या समर्थांनीच नाही तर सर्व सच्छील लोकांनी, सज्जन लोकांनी हे ठरवलं की ह्या राजाला आपण पाठिंबा द्यायचा. हाच तो राष्ट्रधर्म आहे. आणि म्हणून तो पाठिंबा कसा द्यायचा? तर वेदांनी सांगितल्याप्रमाणे जे समर्थही सांगतात की सच्छील लोक निर्माण करा, सुराज्याची स्थापना स्वराज्यासहित सुरू करा. कृण्वन्तो विश्वमार्यम अशी प्रतिज्ञा आहे वेदांची.
ह्या पद्धतीतून पुढं जायचं आहे. आर्य म्हणजे कोणाला काही बाटवायचं असं नाही आहे अर्थ. उत्तम गुणाचे लोक निर्माण करणं, स्वतःमध्येच आर्यत्व निर्माण करणं, हा विषय आहे. अशा पद्धतीनं सुराज्य आणि स्वराज्य हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. आणि हेच कार्य समर्थ रामदास स्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून त्यांचा राष्ट्रधर्म जो रामदास स्वामींनी उपदेश दिला त्याचं प्रत्यक्ष कृतीमध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रकटीकरण झालं. राष्ट्रधर्म हा फक्त राजांनी जगायचा नसतो, तर प्रजेपासून सगळ्यांनी जगायचा असतो. राष्ट्रधर्म हा एका ऋषीला, एका संताला सुद्धा जगावा लागतो, परमहंसाला सुद्धा जगावा लागतो, एखाद्या सामान्य अशा प्रजेला सुद्धा जगावा लागतो, एखाद्या मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा जगावा लागतो, राजाला सुद्धा जगावा लागतो. म्हणून हा पूर्ण व्यापक असा धर्म आहे. राष्ट्रधर्माच्या अंतर्गतच राजधर्म येतो, क्षात्रधर्म येतो, स्वधर्म येतो, ब्रह्मधर्म येतो, सेवक धर्म येतो, राज्य शासन धर्म येतो, अर्थशास्त्र, दंडनीती, ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रधर्माच्या अंतर्गत येतात. एवढा तो काय आहे, व्यापक आहे. म्हणून आपण समर्थांचा राष्ट्रधर्म तो कसा आहे हे पाहणार आहोत. पुढच्या प्रवचनामध्ये थोडक्यामध्ये आपण इतिहासामध्ये कशा कशा घटना घडत गेल्या आणि समर्थांच्या काळापर्यंत किती भयंकर या राष्ट्राची अवनती झाली हे समजून घेऊ, जेणेकरून समर्थांच्या पुढचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढचं आव्हान केवढं प्रचंड होतं आणि त्याच्यात त्यांनी स्वतःला कसं प्रस्थापित केलं, भगवंताच्या उपासनेच्या बळावरती आणि सत्संकल्पाच्या बळावरती कसं प्रस्थापित केलं हे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यातून प्रचंड प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. आणि आपल्याला हा जो काही विश्वगुरू जगाचा बनायचा आहे त्याच्यासाठी या राष्ट्रधर्माखेरीज पर्याय नाही, हे श्रोत्यांच्या नक्कीच लक्षात येईल, हा मला विश्वास आहे. म्हणून श्री समर्थांचा राष्ट्रधर्म आपण चिंतन करायला घेतलेलं आहे. आत्ता जे काही प्रवचन आपण श्रवण केलं त्याचं अवश्य मनन करावं. उद्यापासून पुढच्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.